सह्याद्रीचा सिंह गर्जतो आणि ह्याचं ही अवस्था अशी ही नीटनेटकं करावं अशी अपेक्षा आहे आमची. ही पावनखिंडीची वाट इथून पाहू शकताय. महाराजांची पालखी इथून गेली होती. प्रत्येकाने पन्हाळगडावर आल्यावर कुठे दुसरी ह्या पायऱ्या बघा, एक एक पायरी मला वाटतंय 1 फुटाच्या उंचीची आहे. म्हणजे त्यावेळेची लोक किती उंच आणि बल्लाढ्य होती. किल्ल्याची ही दुरावस्था लवकरात लवकर व्यवस्थित व्हावी ही अपेक्षा आहे. नाही व्हावी. माकड येऊन बसले तिथं. हे गडावर पडलेलं प्लॅस्टिक, हे अशा गोष्टी लाजिरवाण्या आहेत. आता सोपं आहे विकत घेऊन नुसतं इथं तिथं कचरा टाकणं, पण थोडीशी लाज बाळगून आपण ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. आदर ठेवा या जागेचा. ज्यांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं त्यांचा आदर ठेवा. सिद्धेशने इथं ठेवलं आहे आणून कचरा. हे बघा, कचरा हा जो आहे डबे ठेवा जागोजागी किल्ल्यावर, आणि जेणेकरून तो कचरा टाकला जाईल. आणि प्लॅस्टिक जो घेऊच नका. बरोबर आपल्या बाहेर कुठेही येताना पाण्याची बाटली बरोबर ठेवा, जेणेकरून ह्या प्लॅस्टिकच्या बाटल्याचा कचरा होणार नाही बाहेर. यांची समाधी बघून आलो वरती. स्मरणार्थ ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत. खूप अभिमान वाटतो अशा कर्मभूमीत आम्ही राहतोय. आता इथं वांग्याचं भरीत करायला ठेवलेलं आहे. वांग तेल लावलं त्याला चांगलं आणि ठेवलेलं आहे. तिन्ही बाजून व्यवस्थित भाजून घेणार. दोन तीन प्रकारची भरीत होतात. आता ह्याच्यात हे चांगलं भाजून घेणार आणि त्याच्यावरची जी सालं आहेत ती काढते. फोडणी आणि उकडून पण घेतात वांगी. हे वांग उकडायचं नाही आहे, ते दुसरी असतात ते उकडायचे आहे. वांग भाजलेलं आहे. इथं सालं काढून घेतो. चांगलं भाजलं तर छान अशी सालं निघतात. तेल लावल्यावर वरच्यावरती निघून जातात सालं. भाजतंय हाताला, गरम गरमच काढायची, नाही तर नंतर मग निघत नाही. पहिलं बघायचं चमच्याने, असं आतमध्ये शिरत असेल चांगलं शिजलंय म्हणायचं. 5 मिनिटातच होतं.
देठ पण काढून घ्यायचा, सुरीनं कापू. तर नाही मग भेटतच नाही ते. मोहरी टाकली, कांदा जास्त प्रमाणात मोठे 2 कांदे घेतले. लाईट तर लावशील का? थांब बघ. कांदा चांगला भाजायचा. कांदा चांगला भाजून घ्यायचा. आता त्याच्यात घालायचं आहे हळद, आणि हळद आणि चटणी ओला लागेल तेवढी, जास्त पण नाही. थोडंसं शेंगदाणा कूट पण घातलं तरीसुद्धा छान होतं. वांग चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नमक, कोथिंबीर थोडीशी, स्मॅश करायचं. चमच्याने स्मॅश होतं. चांगलं शिजलं असेल तर. हा ग छान असं. अगं माझं त्याने छान शिवलंय की खरं. पाच मिनिट झाकायचं आहे. नमक लागलं पाहिजे. हो झालेलं आहे भरीत. त्याच्यावरती हवे असेल तर कोथिंबीर टाका, नाहीतर नका टाका. हे असं झालेलं आहे भरीत. खाऊन बघा. बाय. आजचा व्हिडिओ इथं संपवते. टेक केअर. काळजी घ्या. कसा वाटला नक्की सांगा आणि खुश राहा. आलं लसूण तेल तुपात टाकलेलं आहे. बासमती तांदूळ आखे, काजू टाकायचे आणि वाटाणा भिजवलेला आहे सकाळी. तांदूळ पण धुवून स्वच्छ घेतलेले आहेत आणि चांगले परतून घ्यायचे तुपामध्ये. आणि तर गरम पाणी आता हे चांगलं मिश्रण मिक्स करून घेऊया. वास खमंग सुटलेला आहे. बिर्याणी मसाला टाकायचा, हळद पूड टाकायची आहे आणि आलं लसूण पेस्ट. आता 1 ग्लास तांदूळ होते माझे, 1-1.5 ग्लास. तर यासाठी पाणी
तांदळाच्या वरती येईल एवढं. भात कांदे चांगला लागलेला असतो तो हलवायचा. आणि आता ह्याच्यात नमक मीठ टाकून घेतलंय. आता उकळी आली चांगली. 5 मिनटं उकळू द्यायचं आणि मग झाकण ठेवून द्यायचं आहे बारीक गॅसवर. तर झाकण ठेवलं आहे. पहिलं पूर्ण ठेवणार आणि नंतर मग थोड्या वेळाने काढून पाणी आटेल तसं. भाकरी असा झालेला आहे आमचा. अगदी मसाले भात. फळफळला एकदम. आहा हा असा. हा. डायरेक्ट भांड्यात बसून खावं असं झालं आता आम्हाला. कारण आमची मम्मी खूप मस्त असं एकदम भारी भात बनवते. शिजलाय का बघू दे. आता ह्यामधला बटाणा शिजला की शिजला. ओके, आम्ही तुम्हाला परत भेटू ते झाल्यानंतर. गुड नाईट. ही आमची भाकरी अशी आहे. बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या. आता आठवड्यावर थोडंसं कानोकाशात जाणार आहे बेंगलोरला. त्यामुळे थोडंसं वेळ मिळेल नाही मिळेल. त्यामुळे आमची आल्यानंतर मम्मी व्हिडिओ अगदीच डायरेक्ट दिसेल नंतर. ओके बाय बाय बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम. झालं.